नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे छान अशी मिठाई। दूध आणि ड्रायफ्रूट पासून आपल्याला मिठाई तयार करायची आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर वेळ न घालवता लगेच आपण बनवूया। तर आता मिठाई बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलंय। तर आपल्याला दूध व्यवस्थित आटवून घ्यायचे। तर अगदी मंद आचेवर आपल्याला दूध आटवून घ्यायचे। तर दूध आटवायला इथे आपल्याला भरपूर वेळ लागेल, 1 तास तरी लागेल। तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट बारीक कापून घेऊया। तर आपल्याला मिठाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य, खजूर घेतली मी इथं। तर खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर अर्धी वाटी, अक्रोड घेतले, खसखस, पिस्ता, बदाम, काजू। आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तर एकसारखं आपल्याला दूध असं व्यवस्थित ढवळून घ्यायचे। म्हणजे खालच्या साईडने जळणार नाही। तर दुधाला उकळी यायला लागली का एकसारखं आपल्याला असं ढवळून घ्यायचे। आणि आपल्याला दूध आटवण्यासाठी नेहमी जाडबुडाचं भांडं घ्यायचे। म्हणजे काय होतं त्याने का खालच्या साईडने जळल्या जात नाही। आणि दुधापासून कुठलीही मिठाई बनवा, खायला ती छानच लागते। तर अशीच आज मी एक छान अशी मिठाई बनवते। हे बघा, दूध अगदी व्यवस्थित आटलंय, जाडसर साय आली दुधाला। अजून 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे। तर हे बघा, 1 लिटर दूध घेतलं होतं आपण। तर आता हे अर्धा लिटर झालंय। तर आता यातून मी 2 चमचे दूध काढून घेते। आता यात आपल्याला मिल्क पावडर घालायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि काजूची पावडर घालायची। आता आपल्याला हे अगदी घट्ट गोळा होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे आटवून घ्यायचे। तर हे बघा, हळूहळू अगदी घट्ट होऊ राहिलंय दूध। तर आता काय करायचे, मी जे 2 चमचे दूध काढून घेतलं होतं त्यात मी थोडासा ड्रायफ्रूट कलर घातलाय। आता आपल्याला यात घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर हे बघा, अगदी व्यवस्थित घट्ट असं दूध तयार झालंय। छान असं गोळा तयार झालाय दुधाचा। आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ।
याला लागणारं जे सारण आहे ते तयार करूया. तर आता इथे अगदी 1 चमचा मी साजूक तूप घेतले आणि यात आपल्याला आता ही खजूर घालायची आहे. व्यवस्थित खजूर आपल्याला मेल्ट करून घ्यायची. अगदी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची. आता आपण जे ड्रायफ्रूटचे तुकडे करून ठेवले होते ते घालायचे. पिस्ता घालायचा आहे आणि खसखस घालायची. 2 चमचे खसखस घेतली. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे सारण. हे बघा अगदी छान असं मिक्स करून घेतलंय आपण ड्रायफ्रूट. जास्त वेळ नाही, अगदी फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड होऊन देऊ. प्लेटमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी. तर हे बघा अगदी व्यवस्थित थंड झाले ड्रायफ्रूट पण आणि हे बघा आटवलेलं दूधही थंड झाले. आता आपल्याला काय करायचे का याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. थोडंसं तूप लावायचे हाताला. हे बघा हे बघा अगदी सहज वळला जातो लाडू. तर छान असे गोळे तयार करून घेतले मी. हे बघ छान असे आपण गोळे तयार करून घेतले. आता आपल्याला याची पारी बनवायची वरची. पुन्हा एकदा थोडंसं तूप लावून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचे. आता आपण जे हे गोळा बनवला आहे ना ड्रायफ्रूटचा, यात घालायचं आहे असा. छान असा लाडू तयार झालाय. तर अशाच पद्धतीने आपण सर्व मिठाई बनवून घेऊया. तर अगदी सोपी आहे ही रेसिपी, अतिशय छान लागते. तर हे बघा अगदी व्यवस्थित आपली मिठाई तयार झाली आहे. तर आपल्याला आता ही 2 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तर हे बघा अगदी व्यवस्थित आपली मिठाई तयार झाली. 2 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवली होती सेट होण्यासाठी. तर एकदम छान अशी मिठाई तयार झाली आहे. तर आता काय करायचे आपल्याला, छान असे आपल्याला हे मधोमध कापायचे. तर हे बघा छान अशी मिठाई तयार झाली. अगदी मार्केटसारखी आपण स्वीटमधून आणतो अशी मिठाई तयार झाली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.